नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेड स्टॉक जम्प्स ओव्हर 5% ॲज कंपनी कॉमेन्सेस कोल एक्स्ट्रॅक्शन फ्रॉम भस्कारपरा माईन. तर मित्रांनो, प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेडने भस्कारापरा माईनमधून कोल काढण्यास सुरुवात केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा रिॲक्शन आपल्याला आज प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अरविंद स्मार्ट स्पेसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अरविंद स्मार्ट स्पेसेस साइन्स डील फॉर न्यू रेसिडेन्शियल प्रोजेक्ट इन अहमदाबाद आईज ₹600 करोड रेव्हेन्यू. तर मित्रांनो, अरविंद स्मार्ट स्पेसेस लिमिटेडने अहमदाबादमध्ये न्यू रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी डील साईन केली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीला अशी अपेक्षा आहे की या प्रोजेक्टमुळे 600 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो, टोटल रेव्हेन्यू. चला आता बोलूया बँक ऑफ महाराष्ट्रबद्दल. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र रिसीव RBI's अप्रुव्हल फॉर ओपनिंग गिफ्ट सिटी ब्रांच. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राला गिफ्ट सिटी येथे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर बँकिंग युनिट सेटअप म्हणजे स्थापित करण्यासाठी RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनीबद्दल, जिचे नाव आहे झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 100 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली आहे 152 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 242 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आली आहे 152 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 30 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली आहे 43 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 63 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 43 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा सेल्स असो किंवा या कंपनीची नेट प्रॉफिट असो, तो इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये आज 20%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वेलस्पून कॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेलस्पून कॉर्प लिमिटेड बॅक्स पाईप ऑर्डर वर्थ ₹3000 करोड इन USA. तर मित्रांनो, वेलस्पून कॉर्प लिमिटेडला इंटरनॅशनल ऑर्डर्स मिळाले आहे आणि या ऑर्डर्सची किंमत आहे 3000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाल्यानंतर या कंपनीचा टोटल ऑर्डर बुक पोहोचलेला आहे 18,000 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, वेलस्पून कॉर्प लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 समथिंग कोटी रुपयांचा. चला आता बोलूया ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 2,507 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली आहे 3,388 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,434 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आली आहे 3,388 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 331 कोटी रुपयाच्या लॉसमधून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 348 कोटी रुपयांच्या प्रॉफिटमध्ये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर
354 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3मध्ये आलाही 348 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 331 कोटी रुपयांच्या लॉसमधून या क्वार्टर 3मध्ये आलाही 348 कोटी रुपयांच्या प्रॉफिटमध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिटी बुलिश ऑन महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आफ्टर स्ट्रॉंग EV बुकिंग्स टार्गेट ॲट ₹3,680. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या XUV NE अँड BE06 इलेक्ट्रिक SUVसाठी 30,179 बुकिंग आल्या आहे पहिल्याच दिवशी. आणि मित्रांनो, याची इस्टिमेट बुकिंग व्हॅल्यू आहे 8,472 कोटी रुपये. यामध्ये मित्रांनो, XUV 9eची बुकिंग पर्सेंटेज आहे 56% आणि उरलेली 44% बुकिंग आहे BE.06ची. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ब्रोकरेज फर्म सिटीने महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 3,680 रुपयांचा. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC प्लान्स ओव्हर ₹80,000 करोड इन्व्हेस्टमेंट फॉर 20 गिगावॅट PSP. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड 20 गिगावॅटच्या PSPसाठी 80,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लान बनवत आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत एक अपडेट अजून आहे. आणि मित्रांनो, NHPC लिमिटेड आईज ग्रीन एनर्जी आर्म लिस्टिंग बाय फायनान्शियल इयर 2027. आणि मित्रांनो, NHPC लिमिटेड आपल्या ग्रीन एनर्जी कंपनीला फायनान्शियल इयर 2027पर्यंत लिस्ट करण्याचा प्लान बनवत आहे. म्हणजे मित्रांनो, लवकरच आपल्याला NHPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीचा IPOसुद्धा पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.